तर ही आकडेवारी देखील आपण पाहतोय आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हेमलता पाटील देखील आपल्यासोबत जोडलेल्या आहेतच। मी त्यांच्याकडे जातोय। हेमलताजी, मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडला तो देखील महत्त्वाचा होता। मात्र महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून काम करत असताना अजित पवारांची राष्ट्रवादी कुठेतरी कमी पडली आहे असं चित्र सध्या तरी दिसतंय। काँग्रेसनं तुमच्या पुढे जात बाजी मारलेली आहे। अर्थातच महायुतीमध्ये एकत्र लढत असताना तुमच्यामध्ये ज्या लढती झाल्या त्याचा तोटा दादांच्या राष्ट्रवादीला झालाय असं स्पष्ट चित्र सध्या दिसतंय। आणि अजूनही थोडा वेळ थांबावं लागेल आणि अजूनही 15-20 मिनिटांमध्ये चित्र हे स्पष्ट होईल। मगाशी मला एक दुसरा मुद्दा मांडायचा होता। मगाशी काँग्रेसचे प्रवक्ते अतिशय तळमळीने बोलत होते संघटनेबद्दल आणि काँग्रेस पक्षाबद्दल। मला अतिशय जबाबदारीने सांगायचे की काँग्रेसची अडचण हीच आहे की कार्यकर्ते खाली ग्राउंड लेवलला अतिशय तडफेने लढत आहेत, परंतु काँग्रेसचे नेते हे काँग्रेस पक्षाला मदत करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत। मगाशी विषय झाला की किती प्रश्न मांडले, किती प्रश्नांवरती आंदोलन केली, किती प्रश्नांवरती लोकांच्या समोर गेले, काँग्रेसच्या नेत्यांनी किती सभा घेतल्या। फक्त प्रत्येक वेळी निवडणूक आयोग असेल किंवा यंत्रणेला शिव्याशाप द्यायचे, परंतु प्रत्यक्षात ग्राउंडवरती काम करायचं नाही। काँग्रेसच्या नेते हेमलताजी, हे उत्तर आपण काँग्रेसकडूनच घेऊयात। बालाजी काय म्हणाल? एक्झॅक्टली, हेमलताताईंची पक्ष सोडून गेल्याची खंत आहे का काय मला माहिती नाही, पण राहुल गांधींपासून ते राज्यातले हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख हे सगळे नेते आणि आम्ही कार्यकर्ते भाजप महायुतीच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधामध्ये सभागृहापासून रस्त्यापर्यंत सगळीकडे आम्ही लढतोय। प्रश्न आम्ही लढतोय हे तुम्हाला दिसत नाही किंवा बघायचं नाही। दुसरा मुद्दा, हेमलताताई कोकाटेंचा राजीनामा कधी होणार आहे? अहो, तुमचा गुन्हेगार मंत्री कोकाटेंचा राजीनामा कधी होणार आहे? आम्ही मागणी केली राजीनाम्याची, तुम्ही ऐकलं नाही। सरकार आंधळ आणि बहिरं झालेलं याचा अर्थ, त्यामुळे तुम्ही त्यांचा राजीनामा कधी घेणार आहात? कोकाटे या गुन्हेगार माणूस तुमच्या पक्षात आहे, त्याचा राजीनामा कधी घेणार? न्यायालयाने जो दिलासा दिलेला आहे, न्यायालयीन प्रक्रियेला आम्ही योग्य तो जो निर्णय येईल त्याला आम्ही बांधील आहोत। कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि न्यायालय जो काही आदेश देईल त्या संविधानिक चौकटीमध्ये राहूनच आम्ही पुढे कारवाई करणार आहोत। हेमलताताई, बालाजी गाडे, आपण जनमताचा जो कौल आहे त्या संदर्भात चर्चा करतो आहोत आणि एक वडेट्टीवारांच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। बालाजी गाडे, महत्त्वाची अपडेट म्हणजे वडेट्टीवारांनी जो पराभव झाला तो मान्य केलेला आहे, मात्र तुम्ही पराभव मान्य करायला तयार नाहीये। याचं उत्तर तुमच्याकडनं घेतो, 1 मिनिटासाठी तुम्हाला थांबवतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।